पावसाने जोरदार हजेरी मजबूत लावलेली आहे. रात्रीपासून पाऊस पडतो आणि जाणार होतं मावरं बघायला. काय बघूया काय भेटते आज मावरं आपल्याला. आलो आहे आता बाहेर रोडवरती, बाहेर आलो आहे आता आणि जाणार आता मावरावाल्याच्याकडे. पण आपल्याला सासूरवाडीवरून काही सासूरवाडीवरून मावरं कालवं सासू पाठवणार आहे, म्हणजे मेवणं पाठवणार आहे वाशीवरून. सासूरवरून आपल्याला स्पेशल आज कालवं येणार, पण गाडी अडकली ती पूर्ण, तर गाडी यायला टाईम लागेल. एस टीला पाऊस भरपूर पडते. बघूया. पाणी भरलं, एवढा पाऊस पडते. बोगद्यामध्ये पाणी साचल्याने चालत चालत आपण भरपूर पाऊस पडते. भरपूर पाऊस पडतो, पाणी साचले. रात्रभर पाऊस पडतो, त्यामुळे नदीला बघा किती पाणी चढलंय ते बघू शकता. आता ही आहे दैवतमधली नदी आमची. हा ब्रिज आहे आणि तो नदीला भरपूर पाणी चढलंय. बाप, हे पाणी वरपर्यंत येते, एवढं पाणी येते पूर्ण डोंगरातून पाणी येते. बघूया, आपण जाणार आहोत का मच्छी बघायला. मच्छी काय ती काय. नमस्कार नमस्कार. हा मच्छी बघते काय ती मच्छी. अशी मच्छी आहे कोलंबी, गोऱ्या मासे. त्या दादाकडे आज चांगली मच्छी दिसते. दादा शिंगालीचा वाटा कसा? 100 रुपये. 100. आणि ही वाकटी वगैरे हे मिक्स सगळं 100. 100च. चला येऊ. 100. कोलंबी 100. पुढं खाडीची आहे का आपल्या? हे खाडीचे दोन्हीचे. कुठल्या? दोन्हीचा उरणचा. ती अशी नदीवरती येते. ग्रामपंचायत दैवत. तर हे आहे सोडे, आपले सुके सोडे. तर मित्रांनो, हे सुके सोडे घेतलेत आणि सुके सोडे आपण आता रेसिपीमध्ये दाखवणार आहोत. तर आजची रेसिपी सुके सोडे. आणि एक तुम्हाला त्यांना त्यासाठी लागणारे आपण हे बघा, त्यासाठी कांदे घेतले 2, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय अख्खा, कढीपत्ता घेतला आणि 1 मिरची घेतली. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील. पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी गेलेलो तो मार्केटला, म्हणजे मच्छी बघायला. आमच्या इथे मच्छीवाले बसतात, तिथे मच्छी बघायला. तर दादांकडून थोडी मच्छी घेऊन आलो, ती दुपारी बनवली मी. पण आज संध्याकाळची आपली ही रेसिपी मनात आलं की सुके सोडे. तर बऱ्याच दिवसांनी सुके सोड्यांची रेसिपी आपण दाखवायची आहे. तर आगली वेगळी ही आपली फेमस सुके सोड्यांची रेसिपी. आणि हे गावावरून आपल्याला आईने दिलेले आहेत सोडे. तर आज आपण या सुक्या सोड्यांची रेसिपी तव्यावरती बनवणार आहोत. तर आपण जे पण साहित्य घेतलेत, जे कांदा, लसूण वगैरे, तर त्यांना आपण कापून घेणार आहोत. आणि जे सुके सोडे आहेत ते अगोदर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायला लागतील. आणि ह्यामध्ये टाईम न करता आजच्या या आपल्या नवीन सोड्यांच्या सुके सोड्यांच्या रेसिपीमध्ये चला तर बघूया, स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. तर हे सोडे आहेत, हे सोडे आपल्याला भिजत ठेवायचे. त्यासाठी आपण थोडा गॅसवरती गरम पाणी घेतलं आहे आणि गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवायचे. चला आता सोऱ्यानं ना आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ उंबलत ठेवूया. बघा कशी वाफ निघाली, थोडी त्याची वसाटी पण निघेल. आणि गावचे आहेत आपले. तर बऱ्याच दिवसांनी आपण बघूया आजची रेसिपी आपली खास सुके सोडे. त्यासाठी आपण हे आता कापून घेणार आहोत.
चला आता तसं ठेवूया 5-10 मिनटं. तर चला तर आता कापून घेऊया कांद्याला मस्तपैकी मीडियम साईडने बारीक करून घ्यायचा एकदम. दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत बघा. याला आपण कटिंग करून घेणार आहोत, कापून घेणार आहोत. सोडे खायला लय भारी असतात, महाग असतात पण लय भारी असतात. आणि गावचे सोडे करणे इथं डुप्लिकेट मुशीचे सोडे वगैरे भेटतात, जे मिक्स भेटतात. तर सोडे कोल्हे कडूनच घ्यायचे जेणेकरून ते चांगले देतात आणि गावचे कोकणातले घ्यायचे. हा कांदा मस्तपैकी कापून झालेला आहे. कांद्याला ठेवूया एका प्लेटमध्ये. बघा हा आपला मस्तपैकी कांदा कापून झाला आहे. आपला कांदा कापून झालेला आहे, लसूण पण सोलून झाला आहे, मिरच्या कापल्या. आता कापतोय ते टोमॅटो. हा मोठा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो मस्त म्हणजे ग्रेव्ही होते त्याच्यामध्ये, तर टोमॅटो अख्खा घ्यायचा. आणि ही कोथिंबीर. मित्रांनो आजची आपली रेसिपी ही लय भारी होणार, कारण ही आगरी कोळी पद्धतीची आपली रेसिपी आहे. मसाल्याचा जादू आहे आपल्या. आणि सोडे बघा. तर मित्रांनो हे बघा सोडे मस्तपैकी उमललेत, मस्त झालेत गरम पाण्यामध्ये. आणि आता याला धुवून घेऊन स्वच्छ धुवून घेतले, आपल्या पोळी बशात धुवून घेतले. आणि हे आपलं कांदो, टोमॅटो आणि कोथिंबीर, लसूण हे. तर आपला सोरे धुवून झालेत, मस्त उमललेत. आणि कांदा टोमॅटो सगळं साहित्य आपण कापून घेतलं. तर टाईम न करता आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर गॅस पेटवला आणि हा आपला तवा. या ठिकऱ्यावरती या ठिकऱ्यावरती आपण आता करणार आहोत. तर मित्रांनो टाकूया आपण तेल. तर तेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणात तेल घ्यायचं आहे. कांद्यामध्ये शिजवायचं आहे, सोडे शिजवायचे बोलले थोडं जास्तच घ्यायचं तेल. चला तर आपण एवढं तेल पाहिजे तेवढं घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे मित्रांनो. आता तेल हे आंबट घेतला मग आंब्याचा, आणि टोमॅटो, आणि हा आपला लसूण ठेसून घेतलाय बघा. तर मित्रांनो तर बऱ्यापैकी आपला तेल तापल्याने टाकलाय तो कांदा बघा. कांदा टाकलाय आणि हे कोथिंबीर, कढीपत्ता. आणि घेणार आहोत आता लसूण. बघा लसूण घेणार आहोत, टाकलाय लसूण. हे घेतले आंब्याची आंबवशी गावची. तर मित्रांनो कांदा बऱ्यापैकी आता शिजलाय आपला. आणि आता ग्रेव्ही बनवण्यासाठी टाकणार होतो आपला हा टोमॅटो. टाकून झाला आपला टोमॅटोला पूर्ण असा शिजवायचा आहे पूर्ण. आणि नंतर जाणार आहेत आपले सोडे. तर हे बघा आता टोमॅटो पण शिजतोय, कांदा तर बऱ्यापैकी शिजलाय. मस्तपैकी जी ग्रेव्ही बनवते. आणि आता टाकणार होतो आपले सोडे. हे आपले सुके सोडे तेलावरती शिजवायचे आहेत. मित्रांनो सोडे घेताना ना, गावावरून घेताना जरी कुठून पण घ्या सोडे, पण ते सोडे चांगले घ्यायचे. म्हणजे कसे तर ह्याच्यामध्ये टायनी कोलबीचे सोडे येतात, चैती कोलबीचे, आणि दुसरे चांबार, असे कोळंबीचे भरपूर प्रकार आहेत. तर टायनी कोलबीचे सोडे जे असतात ना ते चांगले लागतात, किंवा चैती कोलबीचे. तर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. त्या सोड्यांमध्ये पण मुशीचे सोडे, काय प्रकारचे सोडे देतात ते लोक, काय लोक. तर अस्सल कोली जो असेल ना, त्यांच्याकडूनच जे सुकवत असतील घरी, त्यांच्याकडूनच घ्यायचे. आणि ह्या सोड्यांमध्ये भरपूर मेहनत असते बनवायची. सोडे कोलंबी आणायची, सोलायची, पुन्हा परत ती असे प्लॉट असतात, आम्ही खले बोलतो, त्या खल्यांवरती सुकवत असतात. त्यामध्ये भरपूर मेहनत असते, कष्ट ते असतात सगळ्यांचे.
पण भरपूर मेहनत आहे, म्हणून ते महाग जातात सोडे. तर सोडे पण कांद्यामध्ये मिक्स झाले, शिजवलेत आणि टाकतो ते वरून हळद. हळदीला पण असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. तर हे बघा, हळद टाकल्यानंतर कसा कलर आला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत तो आपला फेमस आगरी कोळी मसाला. तर टाकूया मसाला. कारण हा आपला गावचा मसाला आहे. कारण एक मसाला टाकला तर कुठलाच मसाला टाकायची गरज नाही. टाकूयाच हा आपण मसाला, आगरी कोळी आपला मसाला. आता टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ थोडा कमीच घ्यायचा. मिठाला पण मिक्स करून घेणार आहोत. आता सर्व एकजीव करणार आहोत. तर अशा प्रकारे आपले सगळे साहित्य टाकून झालेला मसाला, मीठ, हळद, आंबट म्हणजे आंबावशी सर्व टाकून झालं. आणि वरून टाकतो ते आता कोथिंबीर आहे बघा, कोथिंबीर. तर कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि त्याला पुन्हा मिक्स करून शिजवत ठेवायचं. थोडासा पाणी टाकायचं आहे, शिजवत ठेवायची आहे, जेणेकरून प्रॉपर शिजली पाहिजे ते सोडे. वा, काय कलर आला आणि काय वाटतात आपले सोरे. आजची रेसिपी आपली तुफान झाली आहे, तुफान. आता थोडासा पाणी टाकणार आहोत, जेणेकरून शिजलं पाहिजे व्यवस्थित, प्रॉपर शिजवत ठेवणार आहोत त्याला. आपण घरच्या घरी अशी काय नाही ते रेसिपी बनवताना तुमच्यापर्यंत बनवून सादर करतो. थोडा वेळाला शिजवायचं आहे. आपली सुके सोड्यांची रेसिपी तयार आहे. तर मित्रांनो, आता शिजवण्यासाठी आता आपण ठेवणार वरती ताट. बघा, थोडा शिजू दे आणि स्लो गॅसवरती ठेवायचे आहेत. तर बघा, हे आपली मस्तपैकी अशी झाकण ठेवलेलं काढलं आहे. अरे बापरे, रेसिपी तयार आहे. याला मिक्स करून घेऊया आपण. बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे. मस्त रेसिपी झाली. मस्त सुगंध घरात सुटला, वास सुटला, सुगंध सुटला एकदम. तर मित्रांनो, ही बघा आजची आपली सुक्या सोड्यांची रेसिपी मस्तपैकी तयार आहे. तर आशा करतो की ही आपली आजची सुक्या सोड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन. तर आवडल्यास पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.